नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपल्या अंतर्मनाची शक्ती, त्याचा प्रभाव आपल्या जीवनात किती चमत्कार घडवून आणतो, त्या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत, तीव्र इच्छा आणि त्याचा आपल्याला होणारा फायदा याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. अंतर्मनाची शक्ती कार्य कशी करते हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचा. आपल्यातील सुप्त गुणांना कसं आविष्कृत करायचं हे लक्षात घ्या. बाह्य मनावर प्रभाव टाकणारी छोटी छोटी तंत्र शिकून घ्या. अंतर्मनाच्या अफाट शक्तीच्या संग्रहातून आपल्याला उपयुक्त शक्ती मिळवण्याच्या मार्गांचा वापर करा. ते कसे तुम्हाला मदत करू शकतात हे पडताळून पहा. यातून तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळेल याची खात्री आहे. प्रार्थना प्रत्येक व्यक्ती करते. भावपूर्ण प्रार्थना कशी करायची हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला आठवते का की तुम्ही शेवटची प्रार्थना कधी केली होती? कुठल्या तरी संकटात सापडल्यावर, कुठली समस्या उद्भवल्यावर किंवा अगदी आणीबाणीच्या वेळी आपण प्रार्थना करतो. रोजच्या बातम्या बघितल्या तर तुम्हाला असं आढळून येईल की एखाद्या लहान मुलाचा असाध्य आजार बरा व्हावा, राष्ट्रात शांतता नांदावी किंवा एखाद्या खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी मदत मिळावी म्हणून सगळे देशवासी प्रार्थना करतात. अडचणीच्या काळात प्रार्थनेने तुम्हाला नक्कीच बळ प्राप्त होतं. पण प्रार्थना करण्यासाठी आपण संकटाची का वाट पाहावी? सर्व काही अलबेल असतानाही आपण प्रार्थनेला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवू शकतो. प्रार्थना केल्यामुळे लोकांना आलेले विविध अनुभव आपण वर्तमानपत्रात नेहमीच वाचतो. हा एक प्रकारे प्रार्थनेच्या शक्तीचाच पुरावा आहे. हे तळमळी न केलेल्या प्रार्थनेचं उदाहरण झालं. पण चिमुकल्यांच्या लहानशा प्रार्थनांचं काय? ज्या ते जेवणाच्या आधी डोळे मिटून अत्यंत श्रद्धापूर्वक आणि स्वच्छ मनानं करतात. त्याला ईश्वराशी संधान साधण्याचं एक माध्यम म्हणता येईल का? बऱ्याच लोकांसोबत काम करत असताना विविध प्रकारच्या प्रार्थनांचा अभ्यास करायला मिळाला. माझ्या जीवनात मी प्रार्थनेच्या सामर्थ्याची अनुभूती घेतली आहे. माझ्याप्रमाणेच इतरांनीही घेतलेल्या या अनुभूतीच्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली. प्रार्थनेचं महत्त्व आणि ती कशी करावी हे एखाद्याला कसं समजावून सांगायचं? संकटात किंवा अडचणीत सापडल्यानंतर मनुष्य तटस्थपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. समोरची व्यक्ती काय सांगत आहे ते ऐकून व समजून घेण्याची कुवत त्याच्या ठायी उरत नाही. अशा वेळेस त्याला असा मार्ग हवा असतो ज्यामुळे त्याला त्याच्या परिस्थितीवर हमखास मात करता येईल. अंतर्मनाची शक्ती या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे साधा सरळ व्यवहारात होणारा उपयोग. या पुस्तकात तुम्हाला अशी काही वापरण्याजोगी सूत्र आढळतील ज्याचा तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनात सहज उपयोग करता येईल. अनेक स्त्री पुरुषांना ही साधी सोपी सूत्र तंत्र शिकवलेली आहेत. या पुस्तकाचं आणखी एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बऱ्याचदा ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करता ती गोष्ट साध्य न होता भलतंच तुमच्या वाट्याला काय येतं, यामागचं कारण काय, त्याचा कार्यकारण भाव तुम्हाला यात मिळेल. अनेक लोक विचारतात, अनेकदा प्रार्थना करूनही मला माझ्या प्रार्थनेची अनुभूती का येत नाही? या तक्रारीचं कारण तुम्हाला या पुस्तकात मिळेल. अंतर्मनापासून प्रार्थना करत अपेक्षित फळ प्राप्त कसं करून घ्यायचं याचं वर्णन तुम्हाला अनन्यसाधारण पुस्तकात प्राप्त करून देतं. या विविध प्रकारच्या प्रार्थनांची मदत तुम्हाला अडचणीच्या वेळी नक्कीच होईल. आता विश्वास कशावर ठेवायचा? अनेक लोकांना असं वाटतं की आपली प्रार्थना फळाला येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्या त्या गोष्टींवरचा विश्वास. पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असते. प्रार्थनेची अनुभूती तेव्हा येते जेव्हा तुमचं अंतर्मन तुमच्या मनातल्या तीव्र इच्छेला किंवा विचाराला प्रतिसाद देतं. प्रार्थनेवरही विश्वास हेच तर या जगातलं सर्व धर्मांचं मूळ असलेलं गूढ तत्त्व आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, तरी तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला कसं बरं प्राप्त होतं? सर्व धर्मातल्या लोकांना प्रार्थनेचं फळ कसं बरं मिळतं? कारण प्रार्थनेला कुठलाही धर्म नसतो. प्रार्थना कुठल्याही विधीने पूर्ण होत नाही.
बळी दिल्यानं किंवा प्रसाद चढवल्यानं ती पूर्ण होत नाही, तर प्रार्थना करण्यामागच्या दृढ विश्वासामुळं किंवा अंतर्मनाच्या ग्रहण क्षमतेमुळे ती फळास येते. विश्वास आणि श्रद्धा म्हणजे तुमच्या मनात उठणारे विविध विचार. तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्याचप्रमाणे घटना घडून आल्यानंतर त्यावर तुमचा विश्वास बसतो. त्यातून श्रद्धा निर्माण होते. असंच तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या संदर्भात होते. तुम्ही कुठलीही गोष्ट का व कशासाठी करत आहात हे समजून घेऊन त्यावर योग्य अशी प्रार्थना केल्यानंतर त्या गोष्टी प्रत्यक्षात घडून येतात. आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडणं यामागं मुख्य कारण आहे ती म्हणजे तुम्ही मनापासून केलेली भावपूर्ण प्रार्थना. तीव्र इच्छा म्हणजेच प्रार्थना होय. आपल्यापैकी प्रत्येकाला आरोग्य, सुख, शांती, सुरक्षितता, मानसिक आणि आर्थिक स्थैर्य हवं असतं, परंतु ते आपल्याला मिळतंच असं नाही. एका प्राध्यापकानं माझ्याशी नुकतंच कबूल केलं की मला माहीत आहे की जर मी माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि माझ्या भावनांना आणि मनातील विचारांना योग्य दिशा दिली तर माझ्या आयुष्यातील ताण कमी होऊ शकतो. त्याचबरोबर माझ्या हृदयावर आलेला ताणही कमी होऊ शकतो. मला हे सर्व समजतं, पण खरी अडचण आहे की मनात येणाऱ्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी कोणतं तंत्र किंवा कार्यपद्धती वापरावी याचं ज्ञान मला नाही. मन सतत अस्थिर असल्यामुळं समस्या निर्माण झाली की त्यावर तोडगा काढण्यासाठी नेमकं काय करावं हे न सुचल्यामुळं मन हताश होतं आणि पराभूत झाल्याची भावना निर्माण होते. आपलं जीवन हे पूर्णपणे निरोगी असावं ही त्यांची इच्छा होती. अंतर्मनाचं कार्य कशा प्रकारे चालतं हे जाणून घेण्याची आवश्यकता त्यांना होती. हे ज्ञान त्यांना मिळालं तर ते पूर्णपणे निरोगी होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी या पुस्तकात दिलेल्या उपचार पद्धती अंमलात आणल्या व त्यामुळे ते पूर्णपणे बरे झाले. मन हे सर्वांसाठी सामायिक असतं. तुमच्या अंतर्मनाची विलक्षण चमत्कार शक्ती ही या ब्रह्मांडात आधीपासूनच म्हणजे या विश्वाच्या निर्मितीच्या आधीपासूनच अस्तित्वात होती. ती धर्माची निर्मिती होण्यापूर्वीपासून अस्तित्वात होती. जीवनाचं महान तत्वज्ञान, शाश्वत सत्य आणि सिद्धांत हे धर्माच्या अस्तित्वापेक्षा खूपच पुरातन आहे. अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही तुमचं शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील प्राप्त करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. दारिद्र्य, दुःख आणि अपयश हे तुमच्यापासून कोसो दूर पळतील. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की जे काही तुमचं ध्येय आहे, तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्या ध्येयाला तुमचं गोल बनवा. त्या ध्येयाला तुमच्या रोमारोमात तनामनात भिनू द्या. त्यामुळे अंतर्मनाची ताकद तुम्हाला त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देईल. आजच नव्हे तर आत्ताच तुम्ही याला सुरुवात करा. त्या चमत्काराची अनुभूती घ्या. अखंड प्रयत्न करत राहा. प्रयत्न करा. अगदी तोपर्यंत प्रयत्नशील राहा जोपर्यंत मनातले नकारात्मक, अपयशाचे, नैराश्याचे विचार दूर होऊन तुम्हाला तुमचं यश सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट दिसत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि